आषाढी यात्रेपूर्वी पंढरपुरातील व्यापारी आक्रमक. अतिक्रमण कारवाईतून दिलासा देण्याची प्रशासनाकडे मागणी. आषाढी यात्रेच्या तोंडावर पंढरपूर नगरपालिकेच्या अतिक्रमण कारवाईमुळे व्यापारी आणि छोटे मोठे विक्रेते धास्तावले आहेत. या पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराज चौक, सावरकर चौक, काळा मारुती रस्ता, चौफळा परिसरातील व्यापाऱ्यांनी मुख्याधिकारी महेश रोकडे यांची भेट घेत आपल्या व्यथा मांडल्या. यात्रा काळात अतिक्रमणाच्या नावाखाली त्रास देऊ नये अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली. यावेळी प्रशासनानेही सहकार्याची भूमिका घेत वाहतुकीला अडथळा होणार नाही अशा पद्धतीने व्यवसाय करण्याचे आवाहन केले. यावेळी शिवसेना शहरप्रमुख युवराज गोमेवाडीकर यांनी व्यापाऱ्यांची बाजू मांडत व्यापारी प्रशासनाला सहकार्य करतील, मात्र यात्रा काळात अनावश्यक कारवाई करून त्यांचा व्यवसाय आणि उदरनिर्वाह अडचणीत आणू नये, प्रशासनानेही व्यापाऱ्यांना सहकार्य करावे अशी मागणी केली. व्यापारी भयभीत असल्यामुळे व्यापार करायचा का नाही किंवा आपली दुकानं थाटायची का नाही यात्रा काळामध्ये, याकरिता सगळे संभ्रमात असताना प्रशासनाचा कुठलाही निर्णय नाही, दुकाने लावण्यासाठी परवानगी नाही. याकरिता पंढरपूर नगर परिषदेच्या मुख्याधिकारी साहेबांना आज पंढरपुरातील सर्व व्यापाऱ्यांच्या वतीने आम्ही आज एक निवेदन दिलेले आहे की येणारी आषाढी यात्रा पंढरपुरातील व्यापाऱ्यांचा उदरनिर्वाह पूर्णपणे यात्रा काळावरती अवलंबून असतो. तरी पंढरपुरातील स्थानिक व्यापाऱ्यांना वाव मिळावा आणि वारकऱ्यांची सेवा करता यावी याकरिता पंढरपुरातील व्यापाऱ्यांना आपल्या आपल्या जागेमध्ये दुकानं लावण्याची परवानगी द्यावी याकरिता आम्ही आज निवेदन दिलेले आहे. तरी मुख्याधिकारी साहेबांनी आमच्याशी सविस्तर चर्चा करून काय असेल तो निर्णय देतो आम्ही आणि व्यापाऱ्यांनी दुकानं लावायला काय हरकत नाही, पण अतिक्रमण होता कामा नये याची काळजी सर्व व्यापाऱ्यांनी घ्यावी असे आश्वासन दिलेले आहे.